जर्नी स्टार्ट झालेली आपली गोवाला जायची. बाय 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 बाय. कशी आहे बसची फॅसिलिटी? कशी चांगली वाटते? फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते. तू फर्स्ट टाइम करते का? हो फर्स्ट टाइम. अरे वा. इथे 2 सीट्स आहेत बसायला आपल्याला चांगल्या आणि आता पूर्ण असा बेड आहे, स्लीपर कोच. आणि इथं आपलं सामान बसलं. इथे 2 बॅग बसवलेत आपण. कुठलं प्लास्टिक? प्लास्टिक माझीच बॅग खाली घे, त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, त्याच्यामध्ये शूज ठेवता आहे. हा इथे ओलं नको. हे सगळं व्हाईट कलरचं बेडशीट आहे. गोव्याचा प्लॅन बायकोसोबत. बायकोचा पहिल्यांदा प्रवास बसने होतोय. आम्ही आता पूर्ण ट्रॅव्हल करणार आहे. आता आम्ही ॲक्च्युली निगडीमध्ये गोवाला जायला जवळपास सकाळी बसनी तर टायमिंग दिला 8चा. बघू आपण आता किती वाजता पोहोचतो. क्या कर रही? ओम नमः शिवाय करे की होय? प्रियंका प्रार्थना करते का देवाला? अरे बापरे, हे तुम्ही पहिल्यांदाच बघतोय. काहीतरी वेगळंच मॅटर दिसतं. काहीतरी खायला काढू यार, भूक लागली आत्ताच्या आत्ताच. 2 मिनटं पण नाही झाले आम्हाला लगेच भूक लागते. काहीतरी मस्त आलं ना म्हणजे. कितना दूर है यहाँ से? 5 किलोमीटर. बटरफ्लाई बहुत दूर है, मतलब पोलिलियम में आता है क्या? लेकिन आज का कहाँ? इधर है मार्केट. मार्केट कहाँ पे? 1 किलोमीटर. इथे आपण आता रूम बघतोय, रूम चेक करतो इथे आल्या. आणि आता आपण किती वाजता पोहोचलो रे? 11, 10:30 वाजता. 10:30 वाजता पोहोचलो आपण आता इथे. आणि आता 11 वाजलेत. कोलवा बीचला आलो आहे आम्ही. आणि इथं आपण आता रूम चेक करतोय. आता रूम बघ, त्याच्यामध्ये कुठली आवडती रूम आपल्याला फायनल करायची. बारिश में एक भेगेंगे असं रिसॉर्ट एक छोटासा. आणि रूम पण खूप सुंदर आहे. आता वरती आम्ही रूम घेतली. वरती बाल्कनी आहे. आज आपण साऊथ गोवामध्ये फर्स्ट डे आणि इथे रूम आपण बुक केलेली आहे. पहिल्याच दिवशी एकदम आपण सिम्पलची रूम बुक केलेली आहे. बघू शकता तुम्ही. पण या साईडला व्ह्यू खूप मस्त आहे. गॅलरी वगैरे खूप भारी आहे या साईडला. आणि आत्ताच एवढा जोरात पाऊस येत होता आणि आता चांगलं ऊन पडलंय मस्त. प्रिया आवरलं का? मेरा आवरलंय. आवरलंय. चल ना आता लवकर. रेडी हूँ. आता मला जाम भूक लागली. लवकर आपण खाली जाऊ. पहले रेडी हुई हूँ, पता है? हमेशा मैं पहले रेडी होती हूँ. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. जसं बस मधनं उतरलोय आम्ही तसंच निघालोय. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आत्ता आम्ही सकाळी गोव्याला पोहोचलो आहे. हा पूर्ण प्लॅन अनप्लॅन्ड होता. ॲक्च्युली लग्न झालं. तुम्ही लग्नाचे तर व्लॉग सगळे बघितले असेल. आणि मी आत्ता आलो आहे माझ्या बायकोसोबत गोव्याची ट्रिप एन्जॉय करायला. ॲक्च्युली आम्हाला सिमला मनालीला जायचं होतं. पण बरेच काही प्लॅन्स आम्ही केले होते. अंदमान निकोबारला वगैरे जायचं होतं. पण बऱ्यापैकी प्लॅन ते काही होऊ शकले नाहीत. त्यामुळे मी आलो आहे एकदम निवांत ठिकाणी साऊथ गोवामध्ये. तर आत्ता मी कसं आलो आहे सगळं तुम्ही बघितलं असेल आपली जर्नी बसमधनं. तर मी पुण्यावरून डायरेक्ट माडगाव ना प्रिया तुम्हाला सांगेल लोकेशन कसं काय. बायकोला पण चान्स दिला पाहिजे आता कॅमेरावरती बोलायला. काय वाटते मंडळी आहे ना? आपण पुण्यावरून कुठे आलो होतो आत्ता? माडगावला आलो. मग तिथून ऑटो घेतली आणि कोलवा बीचला आत्ता सध्या आहे आम्ही. येस, तिथे स्टे करतोय. फर्स्ट डे आहे आज. ओके. तर कोलवा बीचला आम्ही आलोय. आणि कोलवा बीचला आल्यावरती आमचा पहिला दिवस आहे हा. आम्ही इथे एक छोटंसं रिसॉर्ट बुक केलंय. चांगली रूम भेटली आहे तसं त्या मानाने. पण मध्येच आत्ता पाऊस येत होता भरपूर आणि आता ऊन पडलेलं आहे. आम्हाला वाटलं होतं खूप पाऊस असू शकतो साऊथ गोवाला, पण एवढं काही पाऊस नाही आहे. ठीक वाटते, चांगलं वाटतं आता सध्या. आणि जसं आम्ही सकाळी बसमधून उतरलोय माडगावला आणि तिथून कोलवाला आलोय तर आम्ही काही खाल्लं सुद्धा नाहीये. सकाळी आम्ही ब्रेकफास्ट नाही केला, काय नाही खाल्लेलं आहे. आता भूक लागलेली खूप जाम भूक लागली. त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट आता जेवण करणार आहे. बिलकुल नाही. येस, जेवण करून आपण बीचवर जाणार आहे. मी बोलू का? मी बोलायला चालू केलं ना, मी थांबत नाही मध्ये. त्याच्यामुळे ना ती सांगते ठीक आहे. ओके. तिला पण सवय झाली पाहिजे हळूहळू. कारण की इथून पुढे आपल्या ब्लॉगमध्ये ती सुद्धा आपल्याला दिसणार आहेच. हे आमचं रूम आहे आणि आम्ही इथं स्टे केलेलं आहे. आणि हे बाकीचे पण खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे आजूबाजूला. आणि इकडं बेबी पूल आहे. पण हॉटेलमध्ये स्विमिंग पूल वगैरे अलाउड नाही आहे आपल्याला.
आता भूक लागली, आता खाऊन घे मग ते फोन चेक कर. आत्ता कोलवा बीचवरती आहे, 3:30 वाजले दुपारचे. जेवायला आम्ही किती वाजता बसलो? 1:30 वाजता. 1:30 वाजता बसलो होतो. हां 1-1:30 वाजता आम्ही बसलो होतो. भरपूर वेळ लागला पण एकदम टेस्टी जेवण झाले. आता आम्ही बीचवरती आहोत आणि पाऊस चालू आहे. आम्ही बीचचा आनंद घेत आहोत छत्रीमध्ये. मला सांगायलाच खूप भारी वाटतंय. बीचवरती आम्ही असं आता काय करणार, ऑप्शन नाही आहे, छत्री घेऊनच फिरायला लागणार आपल्याला. इथून कसं क्रॉस करायचं आता? पाऊस अजून पण थांबलेला नाही आहे. आम्ही बीचवरती फक्त खूप मोजके लोक आहेत इथे बीचवरती. आणि आता आम्ही चाललो आहे परत आमच्या रिसॉर्टवरती, कारण की जाम हेडेक व्हायला लागलं आहे. पावसाने भिजले तर थोडासा आपण चहा पिणार आत्ता आणि जाणार आहे. प्रिया तुला कसं वाटतं? प्रिया जाम एक्साइटेड आहे राव. रील बनवा, फोटो बनवा, व्हिडिओ बनवा. एक तर पाऊस येतोय, इंटरेस्ट नाहीये, माझा मूड ऑफ केलाय. मूड ऑफ नाही केलेला मी ऍक्च्युली. कसं आहे, पाऊस येतोय आणि त्याच्यामध्ये जूनचा महिना आहे, तुला माहित नव्हतं? हा नाही यार, गोव्याला कोण येते यार मॉन्सून मध्ये? हा मॉन्सून मध्ये आम्ही आलो गोव्यात. आता माझ्याशी भांडणं करणार आहे प्रिया माझ्यासोबत. तर मॉन्सून मध्ये गोवा कसा असणार आहे तर याबद्दल बऱ्यापैकी आपल्या व्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेलच. अरे अंकल चाय मिलेगा? 2 चाय दे दो. तर मित्रांनो, कोलवा बीच येतं कुठं गोव्यामध्ये? तर तुम्हाला जर कोलवा बीचला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला पुणे किंवा मुंबईवरनं जर यायचं असेल समजा तर माणगावला यायला लागेल. माणगाव हे सगळ्यात लास्टचं स्टॉप आहे ॲक्च्युली. रेल्वे स्टेशन आणि बसचं स्टॉप लास्टचं स्टॉप आहे. तर इथे आपल्या ट्रॅव्हल्स रेल्वे वगैरे इथे येतात आणि इथे ड्रॉप झाल्यावरती 5 किलोमीटरवरती कोलवा बीच येतं. बेनेलियम बीच येतं 5 किलोमीटरवरती. इथून कोलवापासून बेनेलियम बीच 5 किलोमीटरवरती. तर एकंदरीत आपण इथे आलो होतो. पूर्ण हा जो रिसॉर्ट दिसतोय इथे आम्ही स्टे केलेला आहे. आणि इथे फक्त आम्ही एकच कपल राहतो ॲक्च्युली. पूर्ण हे खाली आहे, म्हणजे इथे कोणीच राहिलं नाही आहे. बघू आता रात्री थोडंसं शांत वाटणार आहे इथे, कारण की इथे कोणीच नाही आहे. आणि पण बाकीचं व्ह्यू वगैरे खूप सुंदर आहे. दुपारी खूप पाऊस येत होता, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती गेलो, थोडंसं रेस्ट केलं आणि आत्ता आम्ही बाहेर आलो. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आत्ता थोडंसं वॉक करायला आलो आम्ही इकडे या साईडला. तर बघतो तर काय पूर्ण असं आजूबाजूला कोणी आपल्याला बघायला भेटत नाही. जर आपल्या पुणे सिटीमध्ये, मुंबई सिटीमध्ये जर बघितलं तर भरपूर सारे लोक असतात त्या टाईमला. पण आत्ता इथे कोलवा बीचला इथे कोणीच बघायला भेटत नाही आहे. खाली पॉटी पडली आहे जरा साईड. मी घाण केली का? नाही. अरे हे पण बघून चालायला लागतं. वरती बघून कॅमेराशी बोलताना अशा काही चुका होतात. ठीक आहे, तर आपण आत्ता कोलवा बीचच्या इथे आहे. आसपास क्राऊड खूप कमी आहे आणि आता 9 वाजलेत. आणि लॉकडाऊनमुळं, आज सॅटर्डे संडे, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट इथे, हॉटेल खूप कमी प्रमाणात चालू आहेत. 2च हॉटेल इथं चालू आहेत खाण्यासाठी. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये लंच केलं होतं दुपारी, ते आम्हाला हॉटेल खूप आवडलं आहे. म्हणजे दुपारी आम्ही लंच केलं होतं ना, खूप सुंदर असं भारी जेवण झालं, टेस्टी जेवण झालं. थोडंसं लेट केलं त्यांनी, पण चांगलं जेवण झालं. आणि आत्ता आम्ही त्याच हॉटेलला डिनरला चाललेलो आहे, पण बेस्ट हॉटेल आहे तिथे. तर तिथे सी फूड वगैरे आम्ही आता ट्राय करणार आहे. दुपारी आम्ही चिकन ट्राय केलं होतं, आता सी फूड ट्राय करू. ही जी साईड बघता तुम्ही, इथे आम्ही वॉक करतोय. पूर्ण सामसूम आहे इकडे आणि इथेच समोर एक रेस्टॉरंट आहे. ह्याच्या समोरच आम्ही वॉक करतोय. आम्हाला इथे जायचं आहे डिनरला. लॉकडाऊनमुळं एकदम कंडिशन जरा खराब आहे. 2च रेस्टॉरंट चालू आहेत, पण इट्स ओके, काहीतरी मॅनेज केलं पाहिजे आपण. ॲक्च्युली जस्ट आम्ही आत्ता वॉकला निघालो होतो, बट आम्हाला बीचला जायचं होतं. बट बीच आता सध्या बंद आहे. जस्ट विचारलं आम्ही, तर बीचला जेव्हा यायचं आहे तेव्हा फक्त मॉर्निंग टू 5पर्यंतच अलाउड असतं. त्याच्यानंतर ते अलाउड नाही करतात लॉकडाऊनमुळं. प्रिया आणि मी सकाळी ब्रेकफास्ट करायला कोलवा बीचच्या इथे आलेलो आहे आम्ही. आणि इथं थोडासा ब्रेकफास्ट केला आम्ही. आम्हाला इडली खायची होती, पण इडली आम्हाला काय भेटली नाही, त्यामुळे आम्ही वडापाव खाल्ले. 2 वडापाव खाल्ले आम्ही आणि थोडासा चहा वगैरे पिला. अनहेल्दी आहे, पण आता तिथं ऑप्शन नसल्यामुळे आम्ही वडापाव वगैरे खाल्लेला आहे. आणि इथे आलेलो आहे तर बघतोय आम्ही, एक शॉप चालू होतं. ॲक्च्युली प्रियाची शॉपिंग आपण पुण्यामध्येच केली होती ना प्रिया?
FC रोडमध्ये मी हां. ऑलरेडी शॉपिंग केली होती, बट ह्याची शर्ट्स जसे पाहिजे तसं नव्हतं भेटत प्रिंटेड. FC रोडला गेलो होतो, FC रोडला प्रियाची शॉपिंग केली आणि माझं काही भेटलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं गोवामध्ये गेल्यावरती बघूयात. पण आम्ही संध्याकाळी आलो होतो इथे, हे शॉप बंद होतं, पण आता 3 वाजतापर्यंत ते शॉप चालू असतं, लॉकडाऊनमुळे इश्यू आहे त्याचा. पण इथे आम्ही आता चाललो आहे आतमध्ये शॉपिंग करायला. बघू आता तिथे काय काय भेटते आपल्याला. शर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत मला आणि एक हॅट पण घ्यायची चांगली. बघूया तिथे जाऊन काय काय भेटतं आणि कशी प्राइजेस ते पण तुम्हाला कळेल. चांगला आहे का? हा फ्रेश आहे, हा थोडासा फेंट वाटतं. ग्रीनमध्ये काय लिहिलेलं आहे? ग्रीनमध्ये टी शर्ट्स आहेत तिथे ना, प्रिंटेड आहेत, चांगले आहेत ते पण. किती? 120 रुपये प्राईज आहे फक्त. 120 रुपये प्राईज शर्टची आहे, याची 130 रुपये प्राईज आहे. आणि इकडे 200 रुपये आणि इकडे बनियान 200, 150, 120 आणि इथे हॅट्स ठेवलेले, कॅप. नको रे, तेच छान वाटतं. प्रिंटेड अच्छा है. इसके पीछे भी देख, ब्लॅक में ही है. आता नको काय घेऊ यार. FC रोडला जाऊन आपण खास शॉपिंग केली गोवासाठी. आता परत इथं आल्यावरती अजून शॉपिंग करा म्हणजे आपली बॅग पूर्ण भरून जाईल. येल्लो कलरचं तर छान आहे, बट आता थोडंसं कंट्रोल करा. आपल्याकडे भरपूर कपडे आहेत, बॅगमध्ये आपण भरलेले आहेत सगळे. इथे व्हेरायटीज बघून तिला असं वाटतं की सगळेच कपडे घ्यावे इथले, असं वाटणारच, प्रत्येक मुलीला तसं वाटतंच. आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट केला, शॉपिंग पण केलेली आहे आणि थोडंसं बीचवरती जाऊन आलो आहे. आणि आत्ता आम्हाला करायचं आहे चेकआउट. 11 वाजताचं चेकआउट असतं आणि आत्ता 11 इथंच वाजलेले आहेत. घरी जाऊन बॅग वगैरे आवरायची आणि आंघोळ वगैरे करून निघायचं आहे आम्हाला. आम्ही आता दुसरं लोकेशन सर्च करतो ॲक्च्युली. काय भारी वाटतं. आत्ताच जाऊन आलो बीचवरती, पाऊस होता भरपूर सारा आणि इथे आल्यावरती आता थोडंसं वातावरण चांगलं झालेलं आहे. गोव्याला आलो आपण आणि गोव्याचा जर खर्च नाही सांगितलं पब्लिकला आपल्या, तर मग काय सांगितलं आपण? तर आपण पूर्ण मेन्शन करणार आहोत आपण कुठे कुठे किती खर्च केलेला आहे आणि ही ट्रिप किती बजेटपर्यंत आपण ही ट्रिप पूर्ण केलेली आहे. तर आजचा हा तर पहिला दिवसच आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी ॲक्च्युली अनप्लॅन होता पूर्ण, त्याच्यामुळे आम्ही ट्रेनचं काही तिकीट बुक करू शकलो नाही, फ्लाईटचं पण नाही करू शकलो. त्याच्यामुळे आम्ही बसने आलो आहे, रेड बसने आलो आहे. तर दोघांचं तिकीट आम्हाला 2,500 रुपये तिकीट गेलेलं आहे. आम्ही AC बसने, स्लीपर AC बसने आलो आहे. आणि तिथे आल्यावरती माणगाव इथे लास्टच्या स्टॉपमध्ये आम्ही गोव्यामध्ये उतरलो आणि तिथून मग आम्हाला 100 रुपये लागले कोलवा बीचला यायला. कोलवा बीचवरती आल्यावरती तिथं आम्ही एक जे रिसॉर्ट बुक केलं, तुम्ही बघितलं आहे, हे रिसॉर्ट बुक आम्ही 1500 रुपये पर नाईट बुक केलेलं आहे. तर आता इथून आम्ही 1 दिवस स्टे करतो आहे, बाकी दुसरा दिवस आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्टे करणार आहोत. आणि एकाच रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच आणि डिनर एका जागीच केलेलं आहे. तर तिथे आम्ही पहिल्यांदा 600 रुपयाचं डिनर केलेलं, लंच केलेलं आहे आणि डिनर 400 रुपयाचं केलं. म्हणजे एका दिवसाचं आमचं 1000 रुपये खर्च तिथं झालेला आहे. बघताय किती घाम येतो आहे, म्हणजे गरम होतं आहे ॲक्च्युली. रूममध्ये बसल्यावरती थोडं चांगलं वाटतं आहे असं. तर फूडचं आमचं 1000 रुपये खर्च झालेला आहे, रूमचा आमचा 1,500 रुपये खर्च झालेला आहे आणि ट्रॅव्हलिंगचं आमचं रिक्षाचं ऑटोचं पकडून 2600 रुपये असा आमचा एकंदरीत आतापर्यंत खर्च झालेला आहे. रिया मॅडम आवडतात तोपर्यंत मी व्लॉग बनवून घेतोच. काल रात्री मी ड्रोन उडवायचा प्रयत्न केला पण काही ड्रोन फ्लाय झाला नाही रात्री, पण एक चांगला एक्सपिरियन्स होता इथे रिसॉर्टमध्ये वगैरे. कसं वाटतंय? छान वाटतंय, खूप छान, एकदम फ्रेश. येस. तर हा व्हिडिओ आपण आत्ता तिथे एंड करतोय आणि आता आपण एक वेगळ्या लोकेशनवरती आज जाणार आहे आपण. आणि आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की आपला किती खर्च होतो, डेली किती खर्च होतो आहे, हॉटेल्सचा किती जात आहे आणि फूडसाठी वगैरे आणि बीचेस वगैरे आम्ही जे काय करणार. ॲक्च्युली आम्ही आता बीचवरती तर गेलो होतो, पण बीचवरती पूर्ण राईड्स वगैरे सगळे बंद आहेत. फक्त आपल्याला बीच फक्त ट्रॅव्हल करायला लागेल, तिथे फिरायला लागेल. बाकी ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून तुम्हाला भेटतील आणि नक्कीच ह्या तुम्हाला हेल्पफुल असतील. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.